नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून. व्हाईट हाऊस जवळ पुन्हा गोळीबार झालेला आहे. 7th स्ट्रीट पेनसिल्व्हेनिया या एव्हेन्यू परिसरात हा गोळीबार झाला. प्रत्यक्षदर्शींनी 20 ते 30 गोळ्यांचे आवाज ऐकल्याची माहिती आहे. गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसेस कडून तातडीनं परिसर सील करण्यात आलाय. व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉन जवळ हा गोळीबार झालाय. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती आहे. संशयित हल्लेखोराचा खात्मा करण्यातही यश आलेलं आहे. त्यामुळे गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसेस कडून तातडीनं हा सगळा परिसर सील करण्यात आलेला आहे. तर पुन्हा एकदा व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉन जवळ गोळीबार झाल्याची माहितीही समोर येते. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सुरक्षित असल्याची माहिती आहे. तर व्हाईट हाऊस जवळ पुन्हा गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर येते. प्रत्यक्षदर्शींनी 20 ते 30 गोळ्यांचे आवाज ऐकल्याचीही माहिती आहे. गोळीबारानंतर सिक्रेट सर्व्हिसेस कडून तातडीनं हा सगळा परिसर सील करण्यात आलेला आहे. गोळीबाराच्या घटनेवेळी ट्रम्प हे व्हाईट हाऊसमध्ये होते अशी माहिती सध्या समोर येते. तर व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉन जवळ हा सगळा गोळीबार झाला. व्हाईट हाऊस जवळ गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं गोळीबाराच्या घटना घडत आहेत. तर ट्रम्प यांच्या विरोधातला रोष हा काही प्रमाणात वाढताना दिसून येतोय. गोळीबारानंतर हा सगळा परिसर सील करण्यात आला.